बापरे, एवढं मोठं गाव आहे. गावात माणसं आहे का नाही? पण मला तर एक दरवाजा पण उघडा दिसून नाही राहिलाय. बस स्टँडवरून आले तशी. आता हे काय इकडे काय माहिती. तिकडे तर नुसते कुत्रेच होते, इकडे तर कोणी दिसत पण नाही. का गावात माणसंच राहते नाही काय माहिती. दुकान तर आहे, दुकान पण बंद आहे. ते इकडं तेवढी मोठी बोळी आहे. हे घरसुद्धा बंद आहे. काय करू, जाऊ का नको? जाऊन बघ तिकडे आतमध्ये, नंतर इकडं जाते. काय माहिती. हे देवा, इथून तिथून सगळे रिकामच आहेत. मी एवढी लहानाची मोठी झाली पण असं गाव काय मी पाहिलेलं नाही. का सगळे गेले कामाला निघून, काही कळत नाही. इथं एक घर आहे, ते घरही लावलेलं आहे. आता कुठं जाऊ? आता इकडे पुढे तो माणूस दिसतोय. हे भगवान, एवढ्या मोठ्या गावामध्ये एक माणूस तरी दिसला मला. त्याला जाऊन विचारते आता. चला, कुलूप लावून घेतो. एक तर चोरांची लय भीती आहे. हा, कुलूप तर लागलं. काय हे आता आपल्याला पण आपले उद्योगधंदे बघितले पाहिजेत. हॅलो, हाय. हां हाय, या या या. एक विचारू का? हां, विचारा की. तुम्ही इथंच राहता का? हां, हे घर माझंच आहे. मग लॉक का लावलं? काय करायचं, लॉक लावलं नाही तर लय मोठा प्रॉब्लेम होतो आमच्या गावात. पण मी बसू का? आधी विचारून घेते. नाही बसा ना. म्हणजे नाही का बसू? नाही बसा, अच्छा. बसून घ्या असं म्हणायचं होतं मला. पण विचारलं का बरं असं? नाही, ते कसं असं चांगलं नाही वाटत ना, त्याच्यामुळे. हां का? नाही, बिंदास बसा. गावामध्ये तुम्ही नवीन दिसता का? हो, मी नवीनच आहे. पण मला खूप मोठा शॉक बसला हो. का? एवढ्या मोठ्या गावामध्ये तुम्ही एकच माणूस आहे? नाही, भरपूर माणसं आहेत आमच्या गावात. आहे? हं. कुठे? मला तर कोणीच दिसलं नाही. कसं आहे माहिती आहे का, आमच्या गावामध्ये ना दिवसा ढवळ्या चोऱ्या होत्यात. दिवसा ढवळ्या चोऱ्या? हा, मग ते ओपन कधी असतात? रात्री 12 नंतर उघडतो आम्ही घरं सगळी. रात्री 12 नंतर? हा, मग अवघडच आहे. सगळेजण आहे ना कुलूप लावून राहतात. घरात? आणि घरात नाही राहत, मग गावाच्या बाहेर जंगलात जाऊन राहतात. गावाच्या बाहेर? ह, गावच आमचं तसं आहे. असं कसं? गाव लय भारी आहे तसं आमचं. हा, नाही ते समजलं मला येतानीच. गाव तुमचं कसं आहे ते. हां, चांगलं आहे. गावाचं नाव काय? पण गावाचं नाव म्हणजे तुम्हाला बोर्ड नाही दिसलं का आमच्या गावाचं? नाही, त्याच्यावर खूप ते गवत होतं. हा का? नाही, आमच्या गावाचं नाव लय भारी आहे. काय? समशानपूर. समशानपूर? हा, तरीच म्हटलं गावासारखं नाव आहे तर नावच गावासारखं आहे. काही कळत नाही, माझीच गडबड झाली वाटतं. काय 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 विचार काय चाललाय? हा, नाही काही नाही. अहो ऐका ना. हा, बोला की. एक विचारू का? विचार बिंदास. तुमचं एवढं मोठं गाव आहे, हा, मग चोऱ्या होतात. तुमच्या गावात पोलीस स्टेशन नाही आहे? हो, काय सांगायचं तुम्हाला मॅडम, आमच्या गावात लय पोलीस होते पहिले. मग आता कुठे गेले? संपले सगळे. संपले? हो, पोलिस कधी संपत नसता. हवा आमच्या गावातले चोर असे आहेत ना, डायरेक्ट पोलिसांना कापून टाकतात. बापरे, एवढं अवघड? मला नाही कापणार ना? नाही रे, पोलिसांना म्हणजे कसं आहे, चोरांच्या डोक्यात आहे ना फिट बसलेले की एकदा काय खाकी वर्दी त्यांना दिसली डायरेक्ट कापून टाकतात. डायरेक्ट कापून टाकता? हा, डायरेक्ट विषयच क्लोज. आमच्या गावात एसटी पण येत नाही. बापरे, तरीच म्हटलं मला एवढं बस स्टँड खाली खाली का बरं दिसतंय? कारण काय माहितीये का, एसटी ड्रायव्हरच्या अंगावर सुद्धा खाकीच कपडे असतात. हा, मग ते ड्रायव्हर सुद्धा भेटतात. खाकी कपडे जर एकदा चोरांनी बघितले की कापा कापीच. नाही, म्हणूनच बस स्टँडवरती माणसं कमी, कुत्रे जास्त होते झोपलेले. हा, मग काय, तेच पारा करतात आमच्या गावचे. हा, बरोबर आहे. तुम्हाला एवढं सगळं माहिती, तुम्ही तर नाही चोरी करत ना? हा, मी गावचा आहे, प्रतिष्ठित माणूस आहे मी. अच्छा. आणि मी कशाला चोरी करीन? हा, मग ठीक आहे. तुमचं नाही काही चोरीला गेलं ना? नाही, कसं आहे, आता मी पण आहे ना गावात कोण दिसलं नाही म्हणून गपचूप आलो, जेवण केलं आणि कुलूप लावलं डायरेक्ट. आता मी पण गावाच्या बाहेरच जाणार आहे. हो का? गावाच्या बाहेर? हा, गावाच्या बाहेर किती लोक आहे? अख्खं गाव आहे जंगलात. जंगलात? हा, बापरे. बरं, ते जाऊ द्या. हा. अहो, मी स्कीम घेऊन आले होते. स्कीम? हो. कसली हो स्कीम? डबल पैसे भेटतात आमच्याकडनं. डबल पैसे? हो. म्हणजे तुम्हाला जरा समजा आम्ही 10 रुपये दिले तर 20 रुपये. 20 रुपये देणार? हो. अरे वा,
पण अशी स्कीम कोणती आहे ती? अहो MT नॅशनल बँक आहे आमची. म्हणजे MT नॅशनल बँकेची स्कीम आहे काही? हो. पण किती दिवसात पैसे भेटतात डबल? 15 दिवसात. काय म्हणता? हो. 15 दिवसात? अख्ख्या वर्ल्ड मध्ये आमची बँक फेमस झाली आता. हायले मला तरी विश्वास नाही हो. मी नाही? आहे ना बरं का 5 वर्ष झाले 1 लाख रुपये मी आहे ना डबल साठी टाकले होते. मग तर त्या बँकवाले सरळ म्हणायला लागले 10 वर्षाने तुम्हाला डबल पैसे भेटतील. 10 वर्षांनी? नाही नाही नाही, आमची बँक तशी नाही. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. हा का? 15 दिवसात डबल पैसे. 15 दिवसात? हो. नाही पण जितकं तुम्ही इन्व्हेस्ट कराल त्याच्या दुप्पट पैसा तुम्हाला. अरे वा चांगलं आहे. पण तुमच्याकडे काय पुरावा बिरावा आहे का काय? मग बिना पुराव्याचं नाही फिरत आम्ही. हे बघा आतापर्यंत एवढ्या लोकांनी आम्हाला आमच्या बँकेमध्ये इन्व्हेस्ट केले बघा. पूर्ण वय भरत आली. हे शेवटचं गाव होतं म्हणून मी आले. हे बघा. म्हणजे आमच्या शेवटचं गाव आमचं आहे का? हो. ते पण इतकं इंटरनॅशनल आहे का विचारू नका. शेजारी पाजारी म्हणजे बऱ्याच शेजारी पाजारी गावाकडे सगळं सगळं आमची डायरेक्ट पूर्ण टीमच आलेली आहे. टीमच आलेली आहे? हो. म्हणजे किती लोकांची टीम आहे हो तुमची? 50. 50 लोकांची हो. टीम आहे. वा 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 चांगलं आहे चांगलं आहे. हो. पण मला एक खरं सांगा बरं का, हम्म. मला स्वप्न बिप्न पडलं नाही ना? नाही. मी चिमटी घेऊन बघू का? नाही नाही चिमट्याला काय घेऊ. कसं आहे चिमटा घेतला तर मला परत ते गांधीन बिंदीन उठायची हो. नाही गांधी नाही उठणार तुम्हाला. खरं अयो पटेल. हा विश्वास आहे. खरंच डबल पैसे भेटतात? अहो तुमची शपथ. समजा मी आता तुम्हाला 5 लाख रुपये दिले, हा. मला म्हणजे 15 दिवसात डबल भेटणार का? 14व्या दिवशीच मी तुमच्या गावात येणार. म्हणजे तुम्ही स्वतः पैसे आणून द्या ना? हो स्वतः. पण मला एक सांगा तुमची ही बँक कुठं कुठं आहे? हे आमच्या ना अशा भरपूर शाखा आहे. नाही भरपूर शाखा आहेत पण आमच्या शेजारी पाजारी कुठं गावात जिल्ह्यात आहे का? मग आपला नाशिक जिल्ह्यात आहे. निफाड तालुक्यामध्ये आहे. खूप ठिकाणी आहे. निफाड तालुक्यात आहे? हो. निफाड तालुक्यात कुठे शिक बँक आहे हो? ते बस स्टँडच्या मागे. काय म्हणतात? हो. आता आम्हाला गाड्या अवेलेबल होत नव्हत्या ना. हा हा. मग आम्ही आता सध्या तिथंच आहेत. म्हणजे एसटी स्टँडच्या माग आहे? हो. चांगलंय चांगलंय. मग मी तयार आहे बरं का. तयार आहे ना? हा. आणि आमची ही स्कीम काय जास्त दिवस नाही. आता मग? फक्त अजून 8 दिवस आहेत. फक्त 8 दिवस? हो. नाही नाही मग माझं नाव लिहून घ्या पहिलं तुम्ही. हो ना? सांगा मग तुमचं नाव. घ्या माझं नाव लिहून घ्या. हा सांगा. गंगाराम हा रामचंद्र हा. जाधव. अच्छा. इन्व्हेस्ट किती करायचे? किती पण पैसे टाकले तरी चालतात ना? हा तुमच्यावर ते. तुम्ही जेवढे टाकाल त्याच्या दुप्पट तुम्हाला. हा का? हो. पण माझ्याकडे कॅश नाही. फोन पे चालेल ना? फोन पे? हा. चालेल ना. मी माझं स्कॅनर देते. हा मग काय हरकत नाही. हा सांगा मग. मग आहे ना असं करा 11 लाखाचे 22 लाख रुपये भेटतील का? 11 लाखाचे 22 लाख? हा. ठीक आहे. मी तुमची प्रोसेस पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. काय म्हणाला मॅडम तुम्ही आता? प्रोसेस? हो. म्हणजे म्हणजे काय नेमकं? अहो म्हणजे मी तुमची ना सरांना शिफारस करीन हा. का गरीब आहे जाऊ द्या द्या माझं ऐकतील ना. नाही पण नक्की भेटतील ना? हो. पण मला एक मोठा प्रश्न पडलाय बघा. बोला ना. कसं आहे पण तुम्ही एवढे डबल पैसे का देताय? अहो ते कसं आहे ना आमच्या बँकेमध्ये पैसे ठेवायला जागा नाही राहिले. एवढं बँकेकडे पैसा आहे का? हो. होय मॅडम म्हणून डबल पैसे देताय का? अहो जेव्हा नोटबंदी झाली ना हा. तो जेव्हा लोकांनी बघा सगळा काळा पैसा साचवलेला होता का हो हो. तो सगळा आमच्या बँकेत येऊन पडला. म्हणजे तुमच्या बँकेत येऊन पडला का पैसा? हो. लोकांना नाही विश्वास होता हा. त्याच्यामुळं म्हटलं त्याच्यामुळे तो काळा पैसा तुम्ही असं डबल करून देताय काय? डबल करून देतो. गरीबाचं काहीतरी पुण्य आम्हाला लागेल ना. वा वा वा. मग तुम्ही देताय ना? हा मग हे लगेच घ्या. हा, मी लगेच आहे ना तुम्हाला आता 11 लाख रुपये मारतो. हा, कसं आहे इथं ठेवून फायदा आहे का तवा? 15 दिवसात जर मला 22 लाख रुपये मिळणार असतील तर लगेच. हे घ्या माझं स्कॅनर. हे स्कॅनर आहे का? हो हो. एकच मिनिट. तुमच्या घरात किती लोक राहतात? आमच्या घरात फक्त 5च लोक आहे बघा. 5च आहे हा. का? मग सगळ्यांचे म्हणून टाकायचे ना. नाही नाही ते माझ्या एकट्याच टाकतो आता मी. बरं बरं मला जर परत भेटलं ना डबल मग सगळ्यांचे परत टाकून देतो मी. बरं बरं. बघा आले का बरं? हो आले आले. आले ना? हो आले. 11 लाख पाठवलेत बरं का? हो 11 लाख. हा. पण मला पैसे 15 दिवसात खरंच भेटतील ना? मग मी स्वतः येईन घेऊन. हीच बॅग भरून पैसे घेऊन येईन. हीच बॅग भरून? हा. वा वा वा. आमचे 2-3 कर्मचारी राहतील त्यांना घेऊन येईन मी. हा का? हो. अजून कोणी आहे का इन्व्हेस्ट करणार आहे? नाही गावात भेटतील बरं का. पण असंच कसं आहे माहितीये का गाव एकदम सामसुमय आमचं. हो. त्याच्यामुळे एखादाच माणूस असा भेटत राहील तुम्हाला कोण ना कोण. एखादाच ना. हा कोण जेवायला आलं काय काम असेल तर एखादा येतो गावात. बरं तुम्ही जर आता कुठे पुढे गेले ना हा. ही स्कीम सांगा मला येऊन भेटायला होतो पर्यंत मी आहे गावात. हा हा नाही आता मी गावाच्या बाहेर चाललोय ना
सगळ्याला सांगून देतो. बरं बरं चालेल. माझं नाव अर्चना आहे. हा, पाणी बिनी काय घ्यायचंय का? नाही नको नको, मी बिस्लरी घेते ना. बिस्लरी पिता का काय? हो, आम्हाला हे पाणी सहन नाही होत ना. हा का? हो चालेल, येऊ का मग? हा या. धन्यवाद. धन्यवाद. तेवढं विसरू नका बरं का? हो हो. बरं झालं 15 दिवसात डबल पैसे. मी 11 लाख रुपये तर गुंतवलं, 22 लाख रुपये जर मला भेटलं ना, मी काय करत नाही, पहिले मस्तपैकी आहे ना 10 बिघा जमीनच घेऊन टाकतो. काय नाही, चला फाडदिशीने इथं थांबून फायदा नाही. एखादं तिच्या आईला चोर बिर आलं ना, इथं माझा मर्डर करून टाकतील. पैसे भेटतील कधी, पण मी जगलो तर भेटतील. फाडदिशीनं पहिलं गावाच्या बाहेर गेलं पाहिजे. चला दर्शन तरी घेऊ. एकतंय ना मारुती देवा, आलो बाबा तुझ्या दर्शनाला. लोक एक तर सगळे चोरांना बेऊन सगळे पळाले लांब लांब, पण तुला काय पळता येणार नाही. अरे तू अख्ख्या गावाला राखणी. तुला हनुमान मानते शेवट. काय जाऊ द्या, देवाचं सेवा जर केली तरच मेवा भेटतो. अरे देव तारी त्याला कोण मारी. जाऊन दे, सगळे पळाले तर पळू दे. मी बघ कमी तो मागं उभा राहिला. तुला आता कधी दर्शन झालं, आता थोडं पायरीवर बसूया इकडं. चला मस्त दर्शन झालं आता. अरे काय म्हणते ना, देवाच्या पाठी मांग कोणी नाही राहत, पण देवच मा पाठी मांग ये. हल झालं दर्शन, बस आता येडं घडी बघ. नाही तर बरं वाटतं पाय बसले. काय शोभा आहे देवाला पुढे बी बा. पिपळ बिपळ मस्त व्यवस्थित. हे भगवान, अजून किती लांब जाऊ? अजून इथं कोणी दिसत नाही. हे पण घर लॉक आहे. जिकडे तिकडे बघावं सगळीकडे लॉकच लावलेले. या इथे दिसतोय माणूस बसलेला. हा, येईन मी. 2 डोके तरी आहे गावात, त्यालाच विचारून बघते मी. अहो डोकं डोक्यात राहिले नाही रे. काचे चोर आणि काचे काय, आणि अख्ख्या गावातून पळू पळू गेले. अरे चोर जर असते तर माया मागं लागले नसते का? मी तर रोज गावात काही घाबरून देते. आणि मग लोकांना म्हणाय वावत हे ते तिकडं लय चोर सुटले आणि इकडं लय चोर सुटले. हॅलो. हा या मॅडम. का बसा ना बसा. एवढ्या उन्हात? नाही नको नको, मी नाही बसत, तुम्हीच बसा. अहो बसा गडी बघ. अहो नाही नाही, तुम्हीच बसा, मी बसलेलीच होती, बसा. बरं का मॅडम, तुम्ही कोण आल्या इकडं? मी का? मी खूप लांबून आले. लांबून? तुमच्या गावाचं नाव? आमच्या गावाचं नाव जाऊ द्या, ते महत्वाचं नाही. गावाचं नाव ऐका ना. हा बोला. तुम्ही इथलेच आहे का प्रॉपर? हो प्रॉपर याच गावचे. इथलेच आहे का? हो माजमपूर. आणि मी तर असं ऐकलं इथे चोर असतात या गावात. हो. अहो चोर असतात, तुम्ही ऐकलं, खरी गोष्ट आहे. असं तुमच्या तोंडचं मी ऐकलं आणि आमच्या गावातल्या लोकांचं ऐकलं. अच्छा. हो, चोरांमुळे लोक लांब लांब पळून गेले. हा, ते गावाच्या बाहेर जंगलात राहता ना? हा ना. हो तुम्ही नाही जात का जंगलामध्ये राहायला? अहो जंगलात राहिला मी एवढा दंडाटक माणूस आहे. मीच एकटा गावात देवाच्या दर्शनाला येतो. मग आता लोक नाही का गावामध्ये? अहो कुठे सगळे बाहेर पांगले. मग कधी भेटतील? आता ये तुम्हाला संध्याकाळी 12 वाजता भेटतील. रात्री 12ला? हो, इड दर्शनाला येतील. गावात घर आहे त्यांचे, तिथं पाहायला येतील. सगळे बंद आहे घर? आत्ता बंद आहे. हो, पण रातच्या 12ला उघडून पाहतील ना घरात आहे काही. म्हणजे मी रात्री 12ला येऊ? हो, रातचं 12ला या. तुमचा येण्याचा वेळ चुकला बा. असं काही आहे का? बरं ठीक आहे, जाऊ द्या. ऐका ना. हा बोला. मी एक स्कीम घेऊन आलेली आहे. अशी काय केली? अहो आमची MT नॅशनल बँक आहे. MT नॅशनल बँक? हो. काल ती बुडवा आहे का माणसं? नाही नाही, माणसं बुडवायला नाहीये. मग? अहो जितकं तुम्ही इन्व्हेस्ट कराल त्याच्या दुप्पट भेटेल तुम्हाला. हा का? हो, तुम्ही जेवढे द्याल ना त्याचे दुप्पट पैसे तुम्हाला 15 दिवसात भेटणार. अहो तुम्ही असं म्हणता मॅडम, खरं सांगाय काय काय बी आव नाही का? का तुमच्याकडे नाही आहे का? अहो आमच्याकडे होती. मग? पस्थ संस्था बँक होती.
अच्छा. कोणची? पतसंस्था. हा बँक. अच्छा. पण ती आमची वर्षात बुडाली व आमचे पैसे बुडाले आणि सगळंच झालं वाटतं. नाही नाही, तुम्ही माझ्यावर ट्रस्ट ठेवा, तुमचे डबल पैसे भेटणार तुम्हाला. हा का? हो. आणि नाही भेटले तर मग तुमचं काय पाहायचं आम्ही? नाही पैसे भेटल्यावर तुम्हाला आम्ही कुठं पाहायचं बा? आम्हाला बस स्टँड जवळ. काला कागद हे चित्र असेल का तुम्ही? अहो नाही, बस स्टँड जवळ आमचा ऍड्रेस आहे. बस स्टँडच्या पाठीमागे आमचं ऑफिस आहे. ऑफिस आहे का? हो मग तिथे यायचं का? हो. आणि तुम्हाला यायची गरज नाहीये, आम्ही स्वतः तुमचे पैसे घेऊन येणार. आमच्या घरी? हो. का मॅडम? बोला ना. तुम्ही बस स्टँड म्हणत्या, मग ते माझ्या गावातलं का बस स्टँड? नाही नाही नाही, तुमच्या गावातलं नाही, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे ना. नाशिकला आहे बस बेस माग एक. हा तिथे. मग तुमच्या तिथे यायचं बा? हो. नाही तुम्ही नका येऊ, आम्ही स्वतः येऊ. पण तुम्ही पैसे आणून देणार बा? हो डबल, त्याशिवाय. डबल? डबल जेवढे तुम्ही द्याल ना त्याच्या दुप्पट तुम्हाला. पहा बा. काय? नाही 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 दिले मग? हे बघा, तुम्हाला विश्वास असेल तर द्या, नसेल तर मग ठीक आहे मी जाते. हो नाही मग या बा, 10,000चे जर 10,000 भेटतात ते नफा, हो मग आम्हाला परवडेल ना हो? हो. यात ते बघा, फायदा तुमचा आहे, तोटा आमचा आहे. म्हणजे तोटा आहे तसं आमचा काही नाही, आमच्या बँकेचा आहे. का मॅडम? बोला ना. या गावात कोणी कोणी पैसे दिले तुम्हाला? भरपूर जणांनी. भरपूर? हो. तुम्हाला बघायचं का? हो दाखवा ना मग. हे बघा, तुम्ही ओळखत असाल. हो. हा तानाजी नाही दिले का? अहो याला खायला घरात दाणे नाही आणि यांना लाख रुपये भरले मॅडम. अशाच लोकांकडे जास्त पैसे असतात. अहो लई ना माणसं आहे, 20-25 जण आहे ना. 20 ने पूर्ण वहीच भरली आमची. बघा हे बघा, यांना ओळखता का तुम्ही? हे महारथी कोण आहे? हो हे महारथी ना. हो ओळखीतो. अहो हे भेंडाळी शिवारात राहते. हो हो यांचं नाव काकडे. हो. ही सगळी आजूबाजूची गावं आहेत ना, आम्ही सर्वीकडे जाऊन आले. तुमचं लास्ट गाव आहे. अहो हा माणूस 24 तास देशी पितोय. देशी? देशी दारू. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक अहो आहे. त्यानं 1.5 लाख रुपये भरले हो. हा मग दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. बरोबर आहे मॅडम. तुम्हीच लास्ट राहिले मग. बरं का मॅडम? मग मी जर तुम्हाला थोडेफार पैसे भरले, तुमच्यावरती, तुम्ही जितके द्याल तितके. समजा आम्ही जर 50,000 भरले तर 1 लाख तुम्हाला रिटर्न हा का? 15 दिवसात. पहा बघा तुमचे शब्द. हो केव्हाही पण. नाही तर मग काय फसवणूक नको बा. नाही नाही, आमच्या बँकेवर विश्वास ठेवा. एमटी नॅशनल बँक आहे आमची. नाही तर काय होईल मॅडम, राजा बोलेन दल हाले असं घाट्यात दिवस नको बा. नाही नाही, एक आधी तुमच्या गावात एवढी भूमिका उठलेली, त्यात गावात पण कुणी नाही. मी आले ना तुमचं गाव सुधारवायला, काय टेन्शन घेता. बरं बरं मॅडम, आता तुम्ही म्हणताय ते खरं आहे, मला पटलं बरं का. मी आता घरी जातो, काय पैसे निघतील तेवढे आणतो. का तुमच्याकडे नाही का आता? आता खिशात नाही ना. नाही का? ते काय झालंय आमच्याकडे चोरांच्या आवई सुटेले, हो. सगळी भूमिका वळली. मग घरात असली तर पाहतो मी. बरं बरं ठीक आहे, मी इथं थांबू का? हो तुम्ही थांबा ना इकडं. बरं बरं ठीक आहे चालेल. मी लगेच जातो आणि लगेच घेऊन ये. पण येताना तुमचे डॉक्युमेंट घेऊन या. काय आणायचं? आधार कार्डचे झेरॉक्स. हाय हाय तेवढं घेऊन या फक्त. फक्त ना? हो. बाकी नाही ना का? नाही नाही. हो मॅडम बसा इकडं, आलो मी 5 मिनिटात. नक्की ना? हो मग काय या बा, सगळ्या जगानं केलं आणि मी करणार नाही का? बरं ठीक आहे, पटकन आणि पटकन या. मला वाटतं 50,000ला 50,000 रुपये जर मिळते तर मी काल माग सरू. हो ठीक आहे या मग. आलो मग. हो पळत जा आणि पळत या. हो हो. चला 2 तर भेटले ना, बघूया थोडा वेळ वाट बघून. पाय खूप दमले. चला आता आहे ना, नाही तर एकच नंबर काम होईल. आता नेमके माझ्या का पैसे जास्त नाही, 50,000 रुपये अकाउंटवर पडेल. जास्त जर असते तर 50,000ला 1 लाख रुपये भेटतात. ते म्हणल्यावर काय विशेष आहे. मॅडम थोडी अगोदर यायला लागत होते, आपल्याकडे पैसे होते तर ते शेतीला अटकून गेले. थोडं चल पाहू चल मॅडम का जाऊन. पण मग आता घरात या चोरांमुळं पैसे ठेवले नाही. आता आहे ना चेक घेतलाय, चेक वाटावले 50,000 रुपये. ते देतो, आधार कार्ड झेरॉक्स देतो, म्हणजे मग मिटला ताण. हे देवा, कुठून येतो हा माणूस काय माहिती. एक तर मला इतकी भीती वाटू राहिली ना आता. एक तर मी नवीन लेडीज या गावामध्ये, ओळख नाही पाळख नाही, जाऊ का काय निघून काय माहिती. नमस्कार मॅडम. हे भगवान, आव घाबरले ना मी. अहो काय घाबरत तुम्हाला म्हणलं तुम्ही म्हणा कागदपत्र घेऊन या. हा मग गेलो होतो. आणले का? आणले या बा.
पैसे कॅश आणले का? कॅच नाही ना हो मॅडम, मी चोरांची आवय तुम्हाला सांगितलं नाही. काय झालं, मी 50,000 चेक आणलाय. बाउन्स नाही होणार ना? नाही नाही. आणि या बाई आधार कार्ड याचं झेरॉक्स आहे. हो ते तर पाहिजेच होतं द्या. याच्या होऊ शकतं ना? हो हो तुम्ही काळजीच करू नका. तुम्हाला डायरेक्ट 14व्या दिवशी पैसे आणून देणार मी. हा बरं बरं. नाव सांगा तुमचं. आमचं पिनू तुंगार करा. बरं अजून? गाव करा. गाव तुमचं ना, गावाचं नाव माहिती मला, माहिती. स्मशानपूर. मग अजून काय पाहिजे तुम्हाला? मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर घ्या 802 हां 552 हां 55. अच्छा ठीक आहे. बस हां तुमचं इथे एकदा सिग्नेचर करून द्या. सही देतो ना. हां म्हणजे तुम्ही तुमच्या सहखुशीने दिले म्हणून नाही का? हो. पकडा. म्हणजे सही लागल काय? हो मग तुमचा पुरावा. बरं देतो, घ्या. धन्यवाद. तुमच्या गावामध्ये सगळी लोक कुठे जमा होतात? आता आमच्या गावात आहे ना, मंदिरा पुढं पार आहे ना, तिथे जमा होता का? हा पिपळा खाली असे पार बांधलेले मोठे. सगळेच होता का? हो पण बरं. ते अमुष्याच्या दिवशीच होते. अमावस्याच्या दिवशीच हा. का? ते अमुष्याच्या दिवशी ना इकडं चोरी इथे नाही. बरं बरं चालेल, आम्ही त्या दिवशीच येऊ. तुम्ही सर्वांना सांगून ठेवा, पैसे वाटप तिथंच होय ना त्या पारावर? पारावच का? हां ज्याचं ज्याचं नाव येईल त्यांनी येऊन पैसे घेऊन जायचे. हा हो हो चालेल, येऊ का मग? हो चालेल. चालेल धन्यवाद. हा हो धन्यवाद. आता अजून कोणी पुढे भेटेल का? बर का मॅडम, बोला ना. इडून गेले का या बोळीनं जा अच्छा आणि दरवाजे जोरात वाजून पा. जोरात? हो घरातही झोपेल राहते चोरांमुळं. पण ते तर कुलूप लावलं राहतं. हे आतमधून नाही राहत, कुलूप आतमधून नाही बाहेरून लोटेल राहतो. तुम्ही जोरात आणा फक्त. बरं बरं चालेल धन्यवाद. हो येते. धन्यवाद. बाहेरची कडी वाजवा, हा हा चालेल. उठतील लगेच. हा हा देवा मारुती राया पावला बोतू. जाऊ दे, 50,000ला जरी 1 लाख भेटा ते आहे म्हणले हो, माणूस खुशीनं देईल ना हो. हं? आणि त्याच्यात आता काय करील मी, ते एवढे पैसे मला भेटले का, मी या गावात आता घर काय बांधणार नाही. डायरेक्ट शेजारच्या गावात जागा घेतो आणि तिकडं घर बांधतो. नाही तर मग सायकललाच एखादा फ्लॅट घेतो. पण पैसे भेटले पाहिजे येळेचे येळेला. आता त्यांनी सांगितलं अमुष्याच्या दिवशी पारावं या, मग ते पैसे वाटप करणारे. आईला तेवढं झालं ना पिण्या. अरे उजरूनच गेला, कायमची दलिंद्री गेली तो मागून. मारुती राया येतो आता. पावला भाऊ पावला. चल बाई आज रिकामी आहे ना, गावात जाणं येणं होत नाही, काय नाही. मळ्यामध्ये पूजा पाणी करता येत नाही. आज सोमवार आहे तर महादेवाला नारळ तरी वाहून येते. एवढं चौदे नाही, दुसरं काही तर साधे दर्शन घेऊन येते. साऱ्या सकाळचं 6 वाजता येऊन बसले. मॅडम म्हणत होत्या काय नाही 10 वाजेपर्यंत येते आणि तुमचे आहे ना सगळे पैसे देऊन टाकते. वाट तर बघत बसले, रस्त्याला अशी वाट पाखरागत बघत बसले मी, कधी येते मॅडम. ह्याला जवळजवळ 12 वाजायला आल्या तरी मॅडमचा तपास नाही. काय करावं? काय रे, काय बडबड चालली? काय नाही सुमन आहे. हो यावं बसा. उन्हातानाची काय तकतक लावली आहे तुम्ही माग? अरे उन्हाचं काय नाही, शिरवाळाचं म्हणले जाऊन यावा. हा गावात येणं नाही होते. मळ्यामध्ये ना असं सर्वान महिना आहे आता. महादेवाला म्हणलं नारळ वाहून यावं, नाही दुसरं काही तर. हा त्यात आज आमोशा पण आहे. आमुष्याचं काही नाही, पण सर्वान महिन्यात वावा लागत आहे. हा तू काय करतो इकडं? काय नाही बसलोय आपलं. काय करणार आता, बसल्याशिवाय काय उद्योग आहे का मला तरी? आज तर सामसूम आहे, आज किती गर्दी राहते. नाही गर्दी राहते बरं का मावशे, पण गंमत अशी झाली माणसाला पाऊस पाणी चांगला झालाय. हा ना, मंदिरात कोणी दिसत नाही. मावशे मस्त तुझं म्हणणं आहे, श्रावण महिना चालू आहे. हा पण पावसा पाण्यानं काय गंमत झाली माहितीये का? पाऊस पाणी चांगला झालाय. आता माणसं आहे ना सगळी जी ती शेतामध्ये काम करतात, पेरण्या चालू आहेत काय कायच्या. हा ना, आता कोरड वड लोकायला कालून द्यायला लागत ना. आणि मग इथं बसून कुणाचं चांगलं होणार आहे मला सांग बरं. इकडं काय रिकाम्या माणसाचे काम आहे, कामावाल्याला थोडं टाइम आहे का यायला जायला. एक तर कसं आहे बघ, पावसाचे दिवस आहे. हा पाऊस पडला तरच आपल्याला शेतीतनं काही ना काही भेटेल. आहे ना. हा मग आज शेतीकडे लक्ष नाही दिलं तर काय पीक भेटेल का आपल्याला? नाही ना, 4 दिवस मोसम राहतो ना. हा आणि चोरायची लय आवय सुटली रे.
काय करणार नेमकं सुमन मावशी अशी पद्धत झाली बघ चोरांनी नेमका आपल्या गावालाच धरले. हा ना आपल्याच गावात लय वो राहिले. हा मळ्यात लय बे वाटत रे असं. तू मळ्यात म्हणते गावात एवढी माणसं असताना इथं थांबू वाटत नाही. हा ना नाही ज्याचे जोड घर आहे ना त्याला काय वाटत नाही पण ज्याचे जोड नाही त्याला आहे ना येवत. आता मला तर पाय पोरं सोरं सगळे जात्या वावरात निघून आणि मी एकटीच बसते घरी असा दिवस जात नाही. नाही पण देवाला काळजी असली ना तर चोर जातील आपल्या गावातनं निघून. ते तर आहे. मी ना सगळं देवाला सांगत हे बाबा मी एकटी दोकटी राहते काय दाखवू नको आले तर तिकडून तिकडेच जा बाबा तुम्हाला 12 वाटा मोकळ्या आहे. बघ आता तूच जा आणि त्या भोलेनाथाला नमस्कार जाऊ दे म्हणावं आमच्या गावातली ही पिढा सगळी चोरांची. हा ना आपल्याच गावात काय एवढं त्यांना आपलंच गाव काय आवडलंय एवढं तरी. हा नाही कसं आहे आपल्या गावात जास्त पोलीस बिलीस येत नाहीत ना. हा ना पण लोकांनी कळवायला पाहिजे ना. कळवलं तरी कापून टाकतात पोलिसांना. हा कापून टाकाय काय त्यानं काय कायदा काढलाय काय. अरे त्या बोडक्याची इडली म्हातारी नाही का ती हा तिचं काय हिरा आहे का तारा आहे काहीतरी नाव आहे रे मी विसरले. हिराबाई हा हे ना असे एकटे राहते आणि तिला लय डागायचं लय हावड आहे तिला. हा ती लयच दागिनं घालून फिरायची. आता आपल्यासारखं जर म्हणलं बाई तू एवढा देखावा काला दाखवती लोकायला तर बायाला लय राग येतोय. येतोच त्याच्यामुळे ना बाबा काय बाय असं पुढं लोंबकाय त्यानं असं दाखवते लोकायला मी लय डाग केले. सवय असते एखाद्याची. पण मी कधीच घालीत नाही. मला सगळे म्हणते तू का बरं घालीत नाही. मी म्हणते मला नको बाई मला काय हवसही नाही त्याची. घालू पण नको. मी नाही घालीत. तुझं नरड कापून नेतील चोर. अरे मग तसंच झालं ना. काय झालं त्या चोरायनं काय केलं ती नथ निघाली ना. हा नथ निघाली ते कानातल्या फिरक्या ते असे फाशे बिशे वळेला असतील ना त्या चोरायनं डायरेक्ट ते निघाली तर डायरेक्ट कानच घेतला कापून असा. बापरे कान कापून घेतला. हा आरडता येणं आणि वरडता येणं घेतलं कापून आणि गेले ठोकून. अरे बापरे अवघडच झालं बाबा. मग त्याच्यामुळे लय भीती वाटते. मी ना मळ्यात एकटी राहते पोरं सोरं सगळे जाते वावरामध्ये आणि ते जर गेले ना वावरात पोरं सोरं मी काय करते माझं जेवण खाऊन झालं त्यांच्याबरोबरच जेवण घेते मी आणि लगेच कुलूप लावून आहे ना डायरेक्ट झाडाखाली बसते. नाही तीच बरं आहे बरं का. म्हणजे कोणी आलं ना भिक्षा वाढाय म्हणणं नको आणि पाणी दे म्हणणं नको. तू पण एक काम कर आता काय ते तुझ्या कानातलं दिसतंय तेवढं काढून घरात ठेव नाही तर तुझं पण कान नेतील. अरे मी आज गावात आले ना म्हणून घातलंय का. हा मी नाही घालीत असं. घालू नको हे चोर कधी आपल्या गावातनं निघून मग जातील ना. मी एकटी राहते. हा एकटी राहा पण ते सांभाळून राहतो. सांभाळूनच राहते मी. चाल येऊ का मग आता बाबा ऊन वहीन तू अशी बोलताय ना मला जाऊ दे आता. नाही ये हा जा देवाचं दर्शन वगैरे घे मस्त पैकी. हा कुशल त्या बायच्या कानात सहित तोडून नेलं म्हणलं अवघडच झालं बाबा. कसं व्हायचं चोरांनी तर चांगलाच धुमाकूळ घातला. त्याच्यात मला तर टेन्शन यायला लागल्याच्या आईला वाजलं किती. बापरे 12:30 झालं. तर सुमन आईवर बोलता बोलता अर्धा तास निघून गेला तरी सुद्धा काय ही मॅडम मला इकडं काय दिसना. हा कुठल्या रस्त्याने येते काय मला काय कळना झालं. इकडं तर काय सगळं सामसूम आहे. ना पिण्या काय इकडे यायला लागलाय. येऊ दे त्याच्यावर तरी बोलत बसतो. आता कसं आहे इथं एकट्याला मला पण कर म्हणा. आता पिण्याला ना पिण्यालाच बोलवून घेतो आणि मस्तपैकी त्याच्यावर गप्पा मारत बसतो. ये बाबा ये पिनो ये. चल बा हा गंगाराम का आवाज देऊ राहिला मला. हे आज आमुष्य आहे सगळं गाव इकडं जमा होईल राहतं आणि आज तर कुत्रं दिसा ना गावात. पाहू चल गंगाराम काय म्हणतो. तर काय पाय मोजत येतोय का काय. चाल ना पाठपाठ. अरे आलं ना बाबा. बस काय रे काय नाही बसलोय निवांत. अरे आज लय निवांत बसलं एवढं काय रे. काय आता कसं आहे वाट बघितल्याशिवाय काय पर्याय आहे का मला. अरे ते बरोबर आहे पण कोणाची वाट बघतो काय. कोणाची वाट बघताय आता तुला सांगून काय फायदा आहे का पिनू. अरे सांगितल्याशिवाय कस काय कळेल गंगाराम. पिनू हं कसं आहे बघ मी आहे ना डबल पैसे करायला टाकले. डबल. हो हा का तू मी आणि मग म्हणून त्या मॅडमची वाट बघतोय मी. इड ना हो इथे पाराव. पार ती मॅडम म्हणली होती मला हं तुम्ही आहे ना आज इथं थांबा 10 वाजेपर्यंत येते. इड इथं येते पण तिच्या आईला 12:30 वाजून गेल्या तरी सुद्धा ती मॅडम येणार.
अरे मग तू त्याच्यासाठी आला का? हा अरे बाबा मी तेवढ्यासाठी आलोय ना. तू पण तेवढ्यासाठी आला पिनू? मग तू पण डबल पैसे करा टाकले काय? अहो मी 50,000 रुपयेचा चेक दिला लिहून. 50,000 रुपये? हो 1,00,000 रुपये भेटणारे. हायला पिनू तुला 1,00,000 रुपये भेटणार आहेत, पण मी आहे ना माझं सगळ्या अकाउंटला पैसे होते 11,00,000 रुपये. यो बाबा ते 11,00,000 रुपये मी फोन पे मारून दिले होते सगळे, हा. म्हणजे रुपये नट होता. रुपया पण नाही बाबा, मला आता तंबाखूची पुडी घ्यायला पैसा नाही. आयला मग ती बाई मलाही म्हणली होती बघा आमुष्याच्या दिवशी ना हा. तुम्ही या पारावर येऊन बसा म्हण. हा का? हा ह्याला आपण दोघं चालूय. हा दोघं तर आलोय आपण. कसं आहे कोणाला काय कायला वेगळा टाइम दिला असेल, पैसे कसं सगळ्यांनी एका दिवशी दिलं असतं तर सगळ्यांना तिने टायमिंग बरोबर दिला असतं. काय नव पण मग त्याच्यात आहे ना 20-30 जणांची नावं होती. नाही यार तू 20-30 जणांची म्हणतोय, मला तर तिनं अशी वही दाखवली ना आपल्या शेजारी पाजारांच्या गावकऱ्यांची पण नावं होती का? हा मग जेव्हा दाखवलं ना ते पान तेव्हा मी पाहिले भाऊ 20-30 जण होते आपल्या गावातली. हा नाही गावातले बऱ्याच जणांनी पैसे गुंतवलेत बरं का. शाळेला पण जाऊ दे पिनू, कसं आहे माहिती आहे का, मी 11,00,000 रुपये गुंतवले, मला 22,00,000 रुपये भेटणार आहेत बघ. अरे भेटणार आहे तू मस्त आता आनंदात म्हणतोय. 11,00,000 गेले पण 22,00,000 येणारे बरोबर. हा ती मॅडम तर इड आली पाहिजे ना. तू केव्हाचा बसेल केव्हाचा आहे असा? अरे पिनोय मी सकाळी 5 वाजता आंघोळ केली, चहा पिलोय, तसा इथं 6 वाजता येऊन बसलोय. इड म्हणजे अजून जेवायला घरी गेलं नाही? कशाचं जेवण, भूक लागती का? ती मॅडम ना कितीचा टाइम दिलता तुला? मला 10चा टायमिंग दिला होता. अरे 10चा, आता 2 वाजत आले गंगाराम. हा ना मग लय वेळ झाला रे. मग बर का गंगाराम, हा माझ्या इड देवळा पहिये ना 2-3 चक्र झाल्या बाबा. कशाला खोटं बोलता पिनू? अरे हा मी सकाळचं जसं चक्र मारिलंय ना इड तसं तुला पाहतोय, तू इडच बसली. तुम्हाला पाहत होता का? हो पाहत होतं पण आवाज नाही दिला. द्यायचा ना मग आवाज. अहो म्हणलं हा बसला असेल गडी पार. मग येऊ पुन्हा आलो तरी तू इडच होता. मी इथनं हल्लोच नाही बघ. आईलं मग आता ती मॅडम कवा येणार? मला तर लय टेन्शन आलंय. आता पाय बरं, आता 1 वाजत आला भाऊ. हो 1 तर वाजत आलाच. मग पिण्या हे बघ 1ला आहे ना आता व्हायला 12:55 झाल्या, 5 मिनिटं बाकी 5 मिनिटं. 5 मिनिटात 1 वाजल. पाय आता कवर बसायचं, मी त्याच्यासाठी आलोय. बरं झालं तुलाही जोडी कोणी नव्हतं मी आलो. सारा सकाळचा आहे ना मी नुसता चहावर आलो. एक तर मला अशी भूक लागली हायला, मी तर नुसता रस्त्याला डोळे लावून वाट बघत बसले. अरे बाबा मी 2-3 चक्र मारून माग गेलो, थोडस खाऊन आलो बाबा. अरे ती मॅडम दिसती तो कुठं? ती काय दिसायला लागली बघ. तिचे आले गंगाराम पैसे. बरं झालं राव, मी तर 22,00,000 रुपये खटाखट मोजून घेणार इथं. मी गेल माय बर का मोजून. तुझी रक्कम जास्त आहे. मग गावात एवढी मोठी रक्कम कोणीच दिली नाही, मीच दिली. लय चांगलं झालं, त्याला डबल भेटले ना. हा मग आता तुला 22,00,000 भेटणारी. मग तू त्या पैशांचं काय करणार? तुला माहिती आहे का काय? माझ्या शेजारचा तो रम्या हा आहे ना पवाराचा. त्याची जमीन इकायला काढली त्याने. हा का? ती सगळी जमीन मी घेणार. सगळी? हा मग जर त्याच्यातून काय उरले तर मला देशील का? तुला का? तुला कशाला पाहिजेत पैसे आता? अरे मला लागत या. तुला लागतात? मग जर उरलं ना तर तुला देईन मी, खरंच देईन. पण नाही उरलं तर बाबा काय भरोसा नाही. हा बरोबर आहे, जमिनीला पैसा गुंतवतोच. पण पिनू मला एक सांग, आता तुला जे पैसे भेटले तर तू काय करणार आहे त्या पैशाचं? अरे मला आता 1,00,000 रुपये भेटणार. हा मी सायकेड्यामध्ये फॅट घेणार. फ्लॅट घेणार? हा मोठा. पिने अरे तुझ्या बापाने फ्लॅट घेतला होता का लाखामध्ये? म्हणजे 1,00,000त नाही आहे ना? अरे 20-25 लाख रुपये लागतील आपल्याला फ्लॅट घ्यायला. मी म्हणतो आता डबल राहिले. या 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 मॅडम नमस्कार. या 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 नमस्कार मॅडम. त्यांना बसू दे. या इकडे बसा बसा मॅडम बसा बसा. बसा ना तुम्ही बसा. हा नाही हा, बसतो. बस रे. हा बसतोय. जास्त वाटणी बघावी लागली ना? नाही जाऊ दे आता, काय आहे की नाही. अहो मॅडम उशीर झाला तरी चालतो. हा माणूस 6लाच येऊन बसेल. अरे बापरे. मी आता आलो अर्धा 1 तास झाला. अच्छा. बरं जाऊ द्या मॅडम,
कसं आहे जसे वाट आम्ही बघत होतो ना तसं तुम्ही पडदेशीनं आला. द्या बरं पैसे तेवढं पडदेशीनं मोजून घेतलं पाहिजे पिण्या पैसे. लगेच द्या. हा पैशाचा व्यवहार आहे बाबा. खोटा नाटा नको. हा अहो तुम्हाला पाहिल्या आमच्या जीवाला आधार आला आधार. मन भरून आलं हो ना? माझं तर. नाही ते मात्र प्रत्येकालाच होतं बरं का. मग ते कसं आहे ना काय ते नाही द्या काढा ना पैसे काढा ना. नाही पैसे द्यायचेच आहे मला तुम्हाला. हा मग अहो ते कसं आहे ना तुमच्या गावामध्ये नाही का घुमका उठली होती चोरांची चोरांची. नाही चोर आहेतच. हाय हाय. हा तर मग आम्ही खूप विचार केला त्या गोष्टीवरती. तुमच्या गावामध्ये आम्हाला 1 कोटी पैसे वाटायचे. 1 कोटी. 1 कोटी. पिनो आपल्या गावात एवढा पैसा वाटायचा आहे. अरे बाबा कोणाक किती असतील याचा भरोसा आहे का गंगाराम. सायला म्हणजे सगळ्यात कमी पैसे मीच दिले वाटतं. तूच दिले वाटतं असं आणतात. हा सगळ्यात कमी मीच दिले भाऊ. हो बरं ते तुम्ही नंतर बोला. आधी माझं ऐका. बोला हा की. सांगा. ते कसं आहे ना एवढी मोठी रक्कम आम्हाला असं घेऊन येणं काही योग्य वाटत नव्हतं. बरं. कारण की चोराने आम्हालाच लुटलं मग. नाही तुम्हाला बी ते आहेच हाय. पैसा आहे शेवटी. हम्म. तर मग आहे ना आमच्या सरांनी ना तुमच्यासाठी एक निर्णय घेतलाय. कोणता काय? पैसे मी आता नाही आणले. नाही म्हणजे पैसे नाही आणला का. नाही छायला पिण्या अहो आमच्या जीवात जीव आलता म्हणलं मॅडम आले आहे मग आता पैसे भेटणार. नाही, मग पैसे तुम्हाला भेटणारच आहे. हं. पण तुम्हाला ऑफिस यावं लागेल. आता ऑफिसला. हो मग आता तुम्ही समजून घ्या ना एवढी मोठी रक्कम कशी घेऊन येणार. आणि त्याशिवाय तुमच्या गावामध्ये चोर पण सुटलेले. मी एकटी बाई एवढे पैसे कसे घेऊन येणार. नाही बरोबर आहे. नाही तसं तुम्ही जर गाडी घेऊन आला असता ना गाडीत जरी पैसा आणला असता आम्ही भाडं दिलं असतं खरं पिन. शेवटी ते पैशाचा नाही बरोबर विषय आहे. तो. त्यांचंही बरोबर आहे. पैसे द्यायचे त्यांना आपल्याला. हा आणि तुम्हालाच त्या नाही द्यायचे. तुमच्या गावात 1 कोटी वाटायचे. 1 कोटी रुपये भाऊ. नाही गावकऱ्यांनी आपल्या ना बरेच जणांनी पैसे गुंतवलेत बरं का. हा बरोबर. तुमच्या गावात ते तुकाराम शिर्के नाही का हा हा त्यांची सगळ्यात जास्त रक्कम आहे. किती आहे अशी रक्कम त्याची. त्यांची 25 लाख रुपये रक्कम आहे. त्यांना 50 द्यायचे आम्हाला. पिण्या छायला त्या शिरक्यानं चांगलेच पैसे मोजलेत राव. आयलं मग 25 लाख रुपये गुंतवलं. 25 लाख. छायला पिण्या माझ्याकडे जर पैसा असतं ना मी सगळंच गुंतवलं असतं. हा ना. मग नाही द्यायचे असेल आज देऊन टाका. आज शेवटचा डे. म्हणजे आज शेवटचा दिवस आहे स्कीमचा. उद्यापासून बंद. उद्यापासून बंद आहे का. हो आज भरायचं असेल तर भरून ना. नाही नाही आता नको भरायला पिणं आपल्याला. नाही भाऊ आपल्या खात्यावर पैसेच नाही राहिले. कसं आहे माझ्या फोन पेला होते ना सगळे मारून दिलं. अच्छा अच्छा बरं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही सिन्नरच्या ऑफिसला या बस स्टँडच्या समोर. हा बस स्टँडच्या समोर आहे का. हो एकदम समोर सरळच बघायचं ऑफिस दिसेल तुम्हाला. पिण्या ह्याला बरं झालं सिन्नरच्या ऑफिसला म्हणलं 5 किलोमीटर तर जायचंय आपल्याला. आपल्याला जवळ आहे ना. हो नाही तुमच्याकरताच आम्ही एवढी सोय केली. हा का. हो बरं केव्हा यायचं विचारून घे. कधी आहे मग? संध्याकाळपर्यंत. आज का. तुम्हाला नको आहे का पैसे. मग. पैसे पाहिजे. हा पैसे तर पहिलं पाहिजे. पैशासाठी आपण इड बसलो गंगाराम. आणि मग मग आता इथं बसलाच आहेत ना थोडस 5-1 किलोमीटर आहे तर तुम्ही तिथे या. हो येतो मॅडम येतो पण पैशाच काम होईल ना. हो मी नसेल तिथे आमचे मोठे चेअरमन वगैरे असतील कारण मला अजून भरपूर जणांना सांगायचं आहे ना. हो चालेल आम्हाला काय कोणी दिले तर पैसा आहे का हो. होय पिण्या मग आपण दोघं आहे ना हाय असं ताबडतोब जाऊ पहिलं आता. नाही आता तू आहे ना जेवण करणारी. नको जेवण नको काय नको. अहो एवढे पैसे भेटता हॉटेलला जा. येता येता जावं लागेल. ते पहिलं पैसे घेऊ बरं का. हम्म. आणि वाटलं तर तुला मी जेवण चारतो हॉटेल. बरं मी येऊ का मग मला भरपूर पुढे जायचं अजून. हा बरं या हा तेवढं बस स्टँडच्या एक्झॅक्ट समोर आमचं ऑफिस आहे. हा हा येऊ. हो या या. ऑफिसचं नाव काय आहे त्या विसरलो मीच. अहो MT नॅशनल बँक. हा MT नॅशनल बँक. हा येऊ मग. हा या. लक्षात राहील ना. मग बरं इकडे 1 मिनिट लिहून घे हातावर लिहून घेतो मी. कसं आहे माहितीये का तिच्या आईला तिथं गेलो ना विसरलो कसं लफडा व्हायचा. MT नॅशनल ना. हा MT नॅशनल बँक. MT नॅशनल बँक. हा पेन घ्या तुमचा. हो हो हा सिन्नरला. हो धन्यवाद. बरं तुम्ही सांगितल्याबद्दल आम्हालाही धन्यवाद. नाही का त्यांचंही बरोबरी गंगाराम. 1 कोटी रुपये वाटायचे म्हणजे असे पाराव कसे काय वाटतील. पिण्या मला सगळ्यात मोठा आहे ना प्रश्न काय पडला तुला माहिती आहे का. शाळेला ह्यो तुकाराम शिर्के आपला हा एवढा ह्याच्याकडे पैसा नाही खरं. ह्याने काय केलं मला काय कळलं ना. असेल बाबा त्यानं काही कुठं बिगा 1.5 बिगा वापलाय असेल काय सांगते. अरे पण या अचानक कधी बिगा 1.5 बिगा इकल. अरे लोक असे झाले आता एवढी पापणी डोळ्याची हलवून देते नाही इतका यावा टपक्यान करते. हा तुझं पण म्हणणं बरोबर आहे. मग ती मरू दे. मी काय म्हणतोय तुझी गाडी घे. हा घेऊ ना. हा पाठदिशे नाही ना
हाय असा तर सिन्नरला बस स्टँडच्या समोर जाऊ. हा MT नॅशनल बँकेत जायचंय आपल्याला. चला आता तिथं लय पब्लिक असल, पैशासाठी इतकी गर्दी असेल ना तिथं पिणे. नंबर लागला पाहिजे. नाही नाही आपण नंबर लावू पहिला. तू कशाला काळजी करतो, मी आहे ना मध्ये मध्ये घुसून जातो पहिला. हा तू बरोबर या ग त्या. हा तू चल चल. चल.